सातत्याने 2 वर्ष ती स्पर्धा आली आणि सातत्याने 2 वर्ष ती स्पर्धा जिंकली, ती म्हणजे मोठी देसाई संघाने. हा सामना 4 षटकांचा असेल बघा. देसाई संघ आणि मोठागाव संघ नोंद घ्यायची आहे, कारण की हा राहिलेला सामना आहे. आणि आजच्या दिवसातील सुद्धा दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील, ही सूचना आम्ही दिली आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना सूचना असे आपण मेन गेटमधून येऊ नका. पंच वाईट चिकून करतात, अवांतर धावेने खातं उघडलं ते म्हणजे देसाई संघाचा. सेकंड ऑफ फलंदाज आपण बघतोय अमित, तर 9 सेकंडला फलंदाज रिची मात्रे. पहिला चेंडू स्वेर आहे. नक्कीच मोठागाव संघ आणि देसाई संघांना राजू भोईर साहेबांकडनं हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी, कारण की हा राहिलेला सामना दोन्ही संघाने एक सामना जिंकला मी म्हणेल. बघा षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकाने झेल पकडला तर प्रल्हाद काळे यांच्याकडनं 300 रुपये पारितोषिक. हा सामना 4 षटकांचा असेल, 4 गोलंदाज वापरणं अनुवर्ग असेल, 1 षटक पॉवर प्ले असेल. थोडासा विजय ठाकूर यांना विनंती की थोडासा व्हॉल्यूम द्या या माईकला थोडासा. गोलंदाज जलपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत किरण पाटील, चेंडू समोर आले होते, चेंडू उचलतात फेकी करतायत, फक्त सिंगल. एका धावेने खातं उघडतोय गोलंदाज अमित. पहिला चेंडू स्वेअर होता, मात्र 2 धावा धावफलकावरती. मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय जितू शेलार, तो स्क्वेअर लेगचे पंच आहेत साई चौधरी. असे 2 पंच आपण बघतोय, अनुभवी पंच या मैदानामध्ये, जे स्वतः चांगले खेळाडू सुद्धा आहेत. बघा 20 मिनिटांचा अवधी असेल आपल्याला आणि 20 मिनिटात आपल्या 4 षटकं टाकायचे आहेत. बघा पंच काहीतरी खून करतायत. साईस्क्रीम समोर कोणी थांबू नका. आमचे लाडके क्रिकेट रसिक, आपल्याला विनंती असेल. धावसंख्या देसाई संघाची 2 धावा धावफलकावरती. स्ट्रायकरला फलंदाज रिची मात्रे, जलपेश आजेगाव एंडकडनं. यावेळेस माझा चेंडू फक्त कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. दत्ता भोईर चेंडू मागे, एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. बघा ते तिसरी धाव इथे पूर्ण होते का, आणि जिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं मी म्हणेल, अन्यथा चौकार गेला असता. मात्र 3 धावा मिळतात रिची मात्रेला. रिची मात्रे 3 धावाने आपलं खातं उघडते. संघाची धावसंख्या देसाई संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. बघा ह्यो पहिल्या दिवसातील राहिलेला सामना आहे. वडवली बस संघाने 2 सामने जिंकलेत, तर बेतवडा बस संघाने 2 सामने जिंकलेत. बघा दोन्ही संघाचे कोणी प्रतिनिधी असतील तरच आयोजकांशी संपर्क साधा. आमच्या समालोचन कक्षासमोर बेतवडा बस संघाचे आपण बघतोय हर्षद तांडेल आहेत. आजचे संघाला चेअरअप करण्यात आलेत जलपेश. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बघा कोणत्या प्रकारचा कॉल नाही इथे. बघा ते तिसरी धाव पूर्ण होते का, आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. झेल होता मी म्हणेल, मात्र नितीन मात्रेने कॉल दिला नाहीये, महेशने कॉल दिला नाहीये, त्यामुळे झेल जमिनीला दान होतोय. नेहमी आपण क्रिकेटमध्ये सांगत असतो की कॉल देणं खूप गरजेचं आहे. 3 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते. देसाई संघाची धावसंख्या 8. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बघा मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले होते नितीन मात्रे, तर डीप मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक आले होते महेश वेले. मात्र झेल मात्र कोणी कन्वर्ट करत नाही. स्ट्राईक रोटेट होते ती म्हणजे रिची मात्रेकडे. एका बाजूला आपण बघतोय स्ट्रायकरला फलंदाज रिची मात्रे, ज्याने जुवेलीच्या मैदानामध्ये 17 चेंडू 50 धावांची बहारदार खेळ केली होती बोरिवली संघाविरुद्ध. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बघा झेल सुटतोय निलेश मात्रे एस्ट्रियांच्या मागे, मात्र निलेश मात्रेने चूक केली मी म्हणेन, कारण की रिची मात्रे सारख्या खेळाडूचा झेल सोडला इथे निलेश मात्रेने. चुका होत आहेत मी म्हणेन मोठागाव संघाकडनं, कारण या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा झेल उडला होता, मात्र तो झेल मी म्हणेल थोडासा कठीण होता. मात्र हा सोप्पा झेल निलेश म्हात्रेच्या हातातनं सुटतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती देसाई संघाची बिनबाद 9 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना, पहिल्या दिवसातील राहिलेला सामना मी म्हणेल हा, त्यामुळे हा सामना 4 षटकांचा आहे. कारण दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचे खेळत आमचे आयोजक सकाळपाडा क्रिकेट संघाने. जलपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू टॅप करत होता, चेंडू ट्रॅव्हल स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू फील्ड करतो, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद अमित बॅक टू पॅव्हेलियन. पहिला झटका जय वागेश्वर देसाई संघाला. बाया ठाकुरली गावा मनी हो, बाया मोठे गावचे गावान हो. बाया
आजेगावचे दीपक पाटील आणि महेंद्र म्हात्रे आमचे आयोजक सकळपाडा क्रिकेट संघाचे यांचं इथं आगमन होतोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा पहिलाच षटक मार्गस्थ असताना आपण बघतोय 1 to go. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 9 आले ते 9 आणि घडी मात्र एक बाद. मी म्हणाले रिची आणि अमित पाटीलने थोडीशी घाई केली कारण चेंडू मी म्हणेला गोलंदाजच्या हातात होता जलपेशच्या आणि जलपेशने डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद होतोय. बघा अति घाई केली मी म्हणेन. तर नवीन फलंदाज येतोय मैदानात विकास पाटील. विकासला मात्र झकास कामगिरी करावी लागेल आता कारण संघ थोडासा बॅकफुटवर आहे कारण सामना फक्त 4 षटकांचा आहे. स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक सन 2017 आणि जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली येते. जलपेश आजेगाव एंडकडनं यावेळेस मात्र रिची मात्रेचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय वागेश्वर देसाई संघाची धावसंख्या ती फक्त 1 गडी बाद 9 धावा धावपलकावरती. डीजे 9 धावा झाल्यात आणि 1 गडी बाद सुद्धा झालाय. 20 मिनिटाचा अवधी असेल. यानंतर सामना असेल तो म्हणजे आजदे विपक्ष गावदेवी गोलिवली. दोन्ही संघाच्या संघटनांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. बघा हा सामना 4 षटकांचा त्यामुळे नक्कीच 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे हनामारी करणं खूप गरजेचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली सुद्धा येणार मैदानात 2 षटकानंतर. लक्षात घ्यायचे आमचे आयोजक सकळपाडा क्रिकेट संघ या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात पाठवायची आहे कारण का म्हणून रन त्या उडात सामना सुरू आहे. मोठागाव विपक्ष जय वागेश्वर देसाई. 2 बलाढ्य संघ ज्या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये चांगली गोलंदाजी व ताकदवार फलंदाज या दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज महेश. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रबल होतोय 18 लॉंगा रिझन मध्ये. चेंडू समोर येतात किरण. चेंडू फेकी करतात. बघा चुकीचा कॉल होता. बॅकिंग साठी कोणताही खेळाडू नाहीये. दुसरी धाव पूर्ण होते. बघा तर तिसरी धाव पूर्ण होते का आणि तिसरी धाव पूर्ण होत आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. 5 धावा मिळतील. बघा बॅकिंग साठी कोणताही खेळाडू नव्हता. महेशने एस्टनवर चेंडू मारला होता आणि या फटक्यावरती धावा मिळतील 5. पंचांनी आम्हाला खून केले की 5 धावा आहेत. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या 14. बघा बॅकिंग साठी येणं खूप गरजेचं मी म्हणेन. कोणताही खेळाडू बॅकिंग साठी आला नव्हता मात्र महेशने लक्ष दिलं नाही आणि महेशने चेंडू डायरेक्ट एस्टनवरती फेकला. चेंडू समोर आले होते ते म्हणजे क्षेत्ररक्षक किरण होते. बघ किरणचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं मी म्हणेल. फेकी चांगली होती मात्र बॅकिंगसाठी कोणताही खेळाडू आला नाही त्यामुळे या 4 धावा एक्स्ट्रा मोजाव्या लागल्या आहेत. 4 धावा एक्स्ट्रा मोजाव्या लागल्या मी म्हणेल मोठागाव संघाला. बघा हा सामना 4 षटकांचा आहे मात्र 2 षटकानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्हा सुद्धा आपल्या मैदानात जाईल आणि रणरण त्या उन्हात हा सामना सुरू आहे. मोठागाव विपक्ष देसाई. पहिल्या दिवसातील राहिलेला सामना. बेतवडे बस संघाने 2 सामने जिंकले आहेत. वडवली बस संघाने 2 सामने जिंकले आहेत आणि यातून जिंकणारा संघ 2 सामने जिंकेल. महेश सोयगाव एंडकडनं सेकंड फलंदाज रिची मात्रे. यावेळेस मात्र लो फुलटं चेंडूचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतोय. चेंडू ट्रबल होतोय. पॉइंट रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दत्ता ठाकूर दत्ता भोईर चांगलं क्षेत्ररक्षक होतं दत्ता भोईरचं. 1 धाव मिळते ती देसाई संघाला. 1 धाव मिळते रिचीला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 15 धावा धावपलक होती. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील राहिलेला सामना हा 3रा सामना. पहिल्या 15 फेब्रुवारीचा हा सामना. कालच्या दिवसात नवपाडा आणि जीजी स्पोर्ट वाकलन संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. तर आजच्या दिवसात 12 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 12 संघ या स्पर्धेत आपलं नसीब आजमावतील. 12 संघातनं एकच संघ पुढे सरकेल. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज महेश. राईट आर्म राऊंड द विकेट.
यावेळेस मात्र लो फुटा चेंडू होता, पायचीचा अपील केला ते बघा. पंच बघतायत, मेन पंच आपण बघतोय साई चौधरी. चेंडू बघतायत, चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे आला होता, पंच लेग बाईची खून करतायत. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती धावसंख्या 16. बघा दुसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या 16. देसाई संघाला 40 ते 45 धावा तरी कराव्या लागतील, कारण त्यांच्या समोरील संघ आहे मोठागाव संघ. निलेश म्हात्रे सारखा फलंदाज या संघामध्ये, किरण पाटील सारखा फलंदाज आहे, जलपेश भोईर सारखा अष्टपैलू खेळाडू, तर परेश भोईर सारखा एक आक्रमक फलंदाज, त्यानंतर वीरनाथ बाळा. अप्रतिम संघ आहे, त्यामुळे जास्त धाव उभारायला लागतील या देसाई संघाला. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, मोठा आदरा देसाई संघाला. रिची मात्र बॅक टू पॅव्हेलियन. बाया ठाकुरली गावा मधी हो बाया मोठे गावचे गावानु हो. मोठे गावांची मोठी आई हो दाखवली बैलाई रागानी हो. धावसंख्या 16. या दरम्यान संकेत राणे यांचे आगमन होते, तसेच आमचे मित्र तुषार मालवणकर यांचे आगमन होते. बघा धावा झाल्या त्या 16. नवीन फलंदाज नितीन येतोय, नितीन पाटील. 4थ्या क्रमांकावरती नितीन पाटील येतोय. देसाई संघाला धावा आल्यात मी म्हणेल, मात्र देसाई संघ थोडंसं घाई करतोय, कारण रिची मात्रे सारखा फलंदाज तिफाचित होतोय. ज्या रिची मात्रेचा झेल यष्टीरक्षकाच्या हातातून सुटला होता, मात्र त्या जीवदानाचा फायदा घेतला नाही मी म्हणेल फलंदाज रिची मात्रेने. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज आपण बघतोय नितीन पाटील. 4 षटकांचा सामना. बघा 2 संघ ऑलरेडी पुढे सरकले आहेत, वडवली ब आणि बेतवडे ब, आणि यातून एक जिंकणारा संघ म्हणजे 3 संघ पुढे सरकतील पहिल्या दिवसातील. यात जर सामना असेल तर म्हणजे आजदे विपक्ष गावदेवी गोलिवली. या इसमाचा चेंडू भिरकावून दिलाय 18 लॉंग ऑन रिजनच्या डोक्यावरना. 6 धावांसाठी गुड शॉट. आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. बघा ड्रिंक्स ऍक्टिव्हा सुद्धा आपली तयार ठेवायची. फक्त एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. महेश राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र घरपेटच्या माध्यम खेळतोय, चेंडू टावरतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मधनं क्षेत्ररक्षक आले होते वीरनाथ. चेंडूची फील्ड करतात, फेकी करतायत. षटक समाप्त होतोय, 2 षटकाचा खेळ संपतोय. धावफलकार धावा आहेत त्या देसाई संघाच्या 23 धावा, 2 गडी बाद 23 धावा. ही स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक. आयोजक आहे सकाळपाडा क्रिकेट संघ. आपण म्हणजे सकाळपाडा क्रिकेट संघ डोंबिवली बघितला तर जितू शेलार, सुजित शेलार, विजय म्हात्रे, रवी गायकर, राजेश चव्हाण, गणेश पाटील, श्याम पाटील, सूरज चौधरी, आकाश वाघमारे, प्रल्हाद कालन, जगदीश रसाळ, श्रीकांत म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, विराज ठाकूर, उमेश शेलार, धनाजी शेलार, मनोज खाडे, बबन चौधरी, मचिंद्र पाटील, मोनी सिंग, पंकज दुबे, नितेश साळवी, सागर भोईर, ज्ञानेश रहाटे, जयेश पाटील, सुनील भोईर, राजेश जोशी, बाबू अजू, संतोष साळवी, भगवान काटे, अक्षय शेलार, इक्बाल तेली, शंभू थापा, संदेश शेलार, सर्वेश चौधरी, भावेश चौधरी, संदीप ठाकूर, अमोल बागुल, सुनील चौधरी, सुजय शेट्टी, सुरेश शेट्टी, विशाल शेलार आणि निरप्पा थापा अशी आमची कमिटी आहे. जवळजवळ आपण 40 ते 45 जणांची कमिटी म्हणेल सकाळपाडा क्रिकेट संघ. धन्यवाद टीचर मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 23. बघा 20 मिनिटांचा अवधी दिलाय आपल्याला. बघा गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज नितीन म्हात्रे. ज्या नितीन म्हात्रेने याच मैदानात या आदरांजली चषक मध्ये पहिलं मेडल षटक टाकलंय तो गोलंदाज नितीन म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अप्रतिम गोलंदाजी केली होती नितीन म्हात्रेने आणि मोठागाव संघाला विजय संपादन करून दिलं होतं या नितीन म्हात्रेने. तो गोलंदाज नितीन म्हात्रे सज्ज होतोय. एकट्या थोडीशी मागे घ्यायची आहे. 30 षटक घेतोय गोलंदाज नितीन म्हात्रे. अजेगाव एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतरिक धाव मिळते ती जय वागेश्वर देसाई संघाला. देसाई संघाची धावसंख्या पोहोचते ती 24च्या घरात. 2 गडी बाद 24 अशी धावसंख्या. 30 षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना देसाई विपक्ष मोडागाव. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू समोर होते किरण
बघा चेंडू समोर आले आणि चेंडूची फील्ड केली, फेकी करतायत, फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळतंय. क्षेत्ररक्षक होते किरण पाटीलचा. या स्पर्धेतील अप्रतिम झेल सुद्धा टिपलाय मी म्हणेल किरण पाटीलने. पहिल्या सामन्यामध्ये विजय पवारचा झेल टिपला होता आडवली संघाच्या आणि तो सामना तिथून टर्न झाला होता मी म्हणेन. नितीन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय विकास. वन बाउन्सची सुद्धा खून केली आहे गोलंदाज नितीनला. या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत आणि तेवढेच चांगले पंच बघतोय जितू शेलार, साई चौधरी. नक्कीच पंचांनी सूचना केली आहे मी म्हणेल नितीन म्हात्रेला. वन बाउन्स मात्र विकास इथे धावचे देतोय. नवीन फलंदाज आकाश पाटील येतोय. बघा आकाश पाटील आणि नितीन पाटील आता चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण धावा आहेत त्या धावफलकावरती 25 धावा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आहेत नितीन म्हात्रे. धावसंख्या 25. यावेळी माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक समोर आले होते किरण. चांगलं क्षेत्ररक्षण होते बघा किरण पाटील. जेव्हा जेव्हा किरण पाटीलकडे चेंडू जातो, जेव्हा जेव्हा चेंडू समोर येतात मी म्हणेल किरण पाटील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या बघा मिळतंय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 26 धावा. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा धावांची नितांत गरज आहे या जय वागेश्वर देसाई संघाला. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज नितीन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. पंच नोची खून करतायत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. फ्री हिट असेल. 3 धावा मिळतील. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 28 धावा धावपल करते. बघा फ्री हिट असेल. फ्री हिटची संधी असेल मी म्हणेन आकाश पाटीलकडे. आकाश पाटील वाकलांच्या नाईट स्पर्धेमध्ये 12 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं आकाश पाटीलने. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षण होतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 30 धावा झाल्यात. माफ करा मगाची 3 धावा होत्या. नो आणि धावून 2 घेतल्या होत्या. 3 धावा म्हणजे 30 धावा झाल्यात. नक्कीच आजचे 12 खेळाडू सुद्धा मोठा गावचे खूप एक चांगले 12 खेळाडू मी म्हणेल. त्यांनी सूचना केली आम्हाला की 30 धावा झाल्यात. आणि आमचे गुणलेखक आपण बघतोय इक्बाल तेली सातत्याने आमच्या बरोबर. त्यानंतर प्रसाद परब सर समालोचक, गुणलेखक, पंच, आयोजक 4 भूमिकेत. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये मी म्हणेन. पंच लेगबाईची खून करतात. 1 धाव मिळते ती देसाई संघाला. माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेबांचं सुद्धा आगमन होतोय नवापाड्याचे. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आदरांजली चषक 2017 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आदरांजली चषक सन 2017 मध्ये सहर्ष स्वागत. कारण की स्पर्धा आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. नितीन यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची ऑफस्टमच्या बाहेर जाणार. चेंडू पंच वाईट खून करतायत. अवांतर 1 धाव मिळते ती देसाई संघाला. देसाई संघाची धावसंख्या देते 1 ने वाढते. धावसंख्या देते 32 धावा. तसेच एकनाथ म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नितीन राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे. बाला झेल पर्यंत पोहोचतोय का? मात्र बालापासून झेल थोडासा लांब होता. मात्र झेल जमिनीला दान होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बॅकिंगसाठी आले होते परेश आणि 2 धावा मिळत. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावा आहेत त्या देसाई संघाच्या 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या देसाई संघाची. हा सामना फक्त 4 षटकांचा असणार आहे. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल. मोठागाव संघ आपल्याकडे 11 वाजून 39 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. बघा पहिलं षटक जल्पेशने टाकलं. 9 धावा दिला. 1 गडी बाद केलं. दुसरं षटक महेश वेलेने टाकलं. 14 धावा दिला. 1 गडी बाद केलं. आणि तिसरं षटक नितीन म्हात्रेने टाकलं. या षटकात धावा आल्यात त्या 11 धावा. 11 धावा बरोबर आलेले आहेत. दुसऱ्या षटकात 14 आणि पहिल्या षटकात 9 म्हणजे 34 धावा धावफलकावरती. बघा भंडारली संघ सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. सामना असेल भंडारली विपक्ष खिडकाली पात्र. यानंतर सामना असेल आजदेव विपक्ष गावदेवी गोलिवली. या 2 बलाढ्य संघामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती भंडारली संघाने सुद्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये.
त्यानंतर मासाई चषकमध्ये सुद्धा हा संघ आला होता, पण तेवढी चांगली कामगिरी केली नव्हती मी म्हणेल या संघाने. गोलंदाज निलेश म्हात्रे यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्षेत्ररक्षक झेल खाली, मात्र महेशने चूक केली आहे. इथे झेल जमिनीला दान होतोय बघा. 2 धावा पूर्ण होत आहेत का? आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. महेश सारख्या क्षेत्ररक्षक हातात झेल सुटतोय, ते झेल मात्र जमिनीला दान होतोय. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 36 धावा. चेंडू समोर आले होते क्षेत्ररक्षक महेश वेले, मात्र झेल सुटतोय इथे. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या होते 36. चला गावदेवी गोलिवली संघाने आलेले आहेत. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही बघा. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. यशस्वी आपण बघतोय गणेश भोईर शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये, वीरनाथ शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये, बाळा बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये आपण बघतोय, दत्ता ठाकूर तर पॉईंट रिजन मध्ये आपण बघतोय जलपेश. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देसाई संघाची 37 धावा धावपळ बघा. अजूनही 3 चेंडू आहेत, 37 धावा झाल्या आहेत. या 3 चेंडू नंतर लगेच नाणेफेकी सुद्धा केली जाईल आमच्या व्यासपीठावरती. गावदेवी गोलिवली वर्सेस आजदे असा सामना असेल, पहिल्या फेरीतील 4था सामना. चला दोन्ही संघटनेने आमच्या व्यासपीठावर येऊन थांबायचे. जो कक्ष बनवलाय नाणेफेकीचा त्या कक्षामध्ये येऊन थांबायचे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू नंतर आपण लगेच नाणेफेकी सुद्धा करू. यावेळेस मात्र आकाशने घेऊन काढल्या चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे बघा. निलेश म्हात्रे स्वतः जात आहेत आणि फलंदाज बाद अप्रतिम झेल निलेश म्हात्रे. नक्कीच अजून एक आकाश बाद होते, मात्र आकाश पाटील बाद होते. आता मात्र आकाश म्हात्रे येतोय मैदानात. स्ट्रायकरला फलंदाज नितीन पाटील बघा. 37 धावा आहेत. नक्कीच आमचे व्यासपीठावरती आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही 2 चेंडू नंतर लगेच नाणेफेकी सुद्धा करणार आहोत. कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक. निलेश म्हात्रेने अप्रतिम झेल टिपला मी म्हणेल. कॅचेस विन द मॅचेस. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू खाली येत आहे, चेंडू उचलतायत, फेकी करतायत बघा. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का? मात्र 2 धावा मी म्हणेल पूर्ण केल्या आहेत. फलंदाज नितीन आणि आकाश म्हात्रेने. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते देसाई संघाची 39 धावा. जय वागेश्वर देसाई संघाने चांगली फलंदाजी दाखवली होती, मात्र या षटकात धावा येत नाही मी म्हणेल. या षटकात धावा आल्या त्या फक्त 5 धावा. निलेश म्हात्रेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या 39 धावा. देसाई संघाने 3 षटकामध्ये 34 धावा कुठल्या होत्या, मात्र त्याच देसाई संघाच्या 39 धावा झाल्या आहेत. आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. किरण पाटील कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका देसाई संघाला. काले डोंगराने गो आरबला मानू कोंबरा दिलाईला. 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 मानू कोंबरा दिलाईला. मानू कोंबरा दिलाईला. आमचे मान्यवर बघा. खेळाडू आमचा जो कक्ष आहे नाणेफेकी तिथे कोणी बसू नका, मी सातत्याने सूचना करतोय. आमचे मान्यवर लक्ष्मण बामा म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. आमचे मान्यवर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले ते म्हणजे लक्ष्मण बामा म्हात्रे साहेब नवापाडा, यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल.
हॅलो, जी नाणेफेकी केली होती हा सामना 5 षटकांचा, कारण का हा सामना कालच्या पहिल्या दिवसातील राहिलेला सामना होता, त्यामुळे हा सामना 4 षटकांचा होता. बघा 40 धावांचं लक्ष्य मोठागाव संघासमोर. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने धावा कुठाच्या आहेत या मोठागाव संघाला. नाणेफेकी केली जाते आमचे मान्यवर लक्ष्मण बामा म्हात्रे उर्फ बंड्यादादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. गावदेवी गोलेवले विपक्ष आजदे. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे आजदे संघाने. बघा आजदे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नक्कीच निर्णयाची अपेक्षा असेल, कारण की सामना बरोबर सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असल्यास टॉसचा विचार केला जाईल. या सर्व आमच्या व्यासपीठावर राजेश सुर्वे यांचे आगमन होतोय. बघा प्रेक्षकांसाठी षटकाराच्या बाहेर जर झेल पकडला तर प्रल्हाद काळे यांच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिल्या दिवशी 100 रुपयाचा पारितोषिक होतं, दुसऱ्या दिवशी 200 रुपयाचा पारितोषिक होतं आणि तिसऱ्या दिवसात मात्र तब्बल 300 रुपयाचा पारितोषिक या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी. नक्कीच खेळाडू कक्षामधनं सुद्धा पाण्याची मागणी केली जाते, तर नक्कीच आयोजकांनी पाणी तिथे पोहोचवायचे. बघा यानंतर सामना असणार आहे आजदे विपक्ष गावदेवी गोलिवली आजदे संघ टॉस विनय. त्यानंतर सामना असेल भंडारली विपक्ष स्वर्गीय जितू 11 खिडकाली असा सामना असेल. त्यानंतर शेवटचा सामना उसाटणे ब वर्सेस जय हनुमान आयरे. असे 12 संघ आजच्या दिवसात. 40 धावांचं लक्ष्य आहे. सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष धावतावर ऐकूया आमचे सहकारी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज प्रसाद परब सर यांना. थँक्यू, धन्यवाद नितीन. आदरांजली चषक 2017 शिवाय शिलार साहेबांना मात्र एक श्रद्धांजली अर्पित करण्याचा प्रयत्न मात्र स्पर्धेच्या माध्यमातून सकाळपाडा क्रिकेट संघ यांच्या वतीने होतोय. स्पर्धेचा तुम्ही आता 3रा दिवस. पहिल्या दिवसात जो सामना राहिला होता मात्र ते आम्ही खेळत होतो मैदानावर. तर नेकणी पाड्याचे रवी आमचे रवी मोठे साहेब इथे आहेत आमच्या व्यासपीठावर. रवी मोठे तर विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमात आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर माफक लक्ष आहे डोळ्यासमोर 40 धावांचं. पाहूया 4 षटकात हे मात्र लक्ष पूर्ण करायचं आहे. 10 धावांचा 10 रन रेट प्रति षटकामागे मेंटेन करायचं आहे. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट प्रति षटकामागे आणि त्यासाठीच आघाडीला येतात फलंदाजीला ते निलेश म्हात्रे आणि किरण. त्यांची नेहमीच एक विश्वसनीय जोडी म्हणून ओळख आहे मोठागाव संघासाठी. आणि पाहूया मात्र बऱ्याच कालावधीनंतर ही तुम्हाला जोडी पाहायला मिळते. आघाडीला येतात निलेश आणि त्याचबरोबर किरण पाटील आणि गोलंदाजीला सज्ज होतो तो स्वतः नितीन पाटील. पहिल्या दिवसात जो सामना आमचा राहिला होता तो मात्र निश्चित आम्ही इथे कव्हर करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. देसाई विरुद्ध मोठागाव. प्रथम फलंदाजी केली ती देसाई संघाने 39 धावा कुठल्या आणि 40 धावसंख्येचं लक्ष ठेवले डोळ्यासमोर निश्चितच मोठागाव संघासमोर. सामना इथे मात्र सुरू होते. पंचांचा इशारा होते. बरोबर 12:06 होत आहेत आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो तो नितीन पाटील. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिलाच चेंडू ओव्हर द विकेट. किरणसाठी हुक करण्याचा प्रयत्न होता. व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू आतमध्ये आणतायत आणि फलंदाज मात्र क्लीन बोल्ड. विशाल लगेच सामना सुरू करायचा आहे. पहिल्याच चेंडूवर एक मोठा हादरा, मोठा धक्का म्हणजे निश्चितच तुम्ही पाहतात फलंदाज किरण पाटील बॅक टू द पवेलियन. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज येतो तो बाळा. निलेश म्हात्रे काही डिस्कशन करत असताना फलंदाज नवीन आलेल्या बाळाशी. पहिल्याच चेंडूवर भेदक मारा नितीनचा. बघूया 40 धावसंख्येचं लक्ष गोलंदाज मात्र मोठा करतोय का. पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीन आजदे गावांकडनं ओव्हर द विकेट. उजव्या हाताने मारा करतोय पंचाच्या बाजूने. स्ट्रायकिंगला बाळा. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. डबल माइंडेड झाले होते. चेंडू एक्झॅक्टली कुठे खेळायचा आणि मात्र चेंडू मात्र मागे निघून जातोय. इट इज लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये धावा ऍड होते. संघाचं खातं उघडलं जातं लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव येते धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर 1 असताना मात्र तुम्ही पहिला फलंदाज मात्र 0 या धावसंख्येवर तंबूत परतला. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. सामना सुरू करायचा आहे कारण डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे.
दोन्ही बाजूने खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, कौशल्य या खेळाडूकडे, कुवत आहे या खेळाडूकडे. पाहूया त्याप्रमाणे फलंदाजी करायला मिळते का निलेशला, कारण निलेश नितीनसारखा गोलंदाज जो ओव्हर द विकेट मारा करतो निलेशसाठी. पाहूया ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू सरकतोय आणि एक खेळाडू सरकतोय तो थोडासा वाईडिश लॉंग ऑनला. स्क्वेअर लेगला हळूहळू मात्र जात आहेत मिड विकेटचे खेळाडू. नितीन पुढील चेंडू घेऊन निलेशसाठी. पहिलाच चेंडू निलेशचा, रिव्हरचा फटका खेळायचा होता, चेंडू मागे निघून जातोय. कीपर बीट, दोन्ही खेळाडू मागचे बीट आणि या बाईटच्या स्वरूपात 4 धावा. बाया ठाकुर्ली गावा मधी हो बाया मोठे गावचे गावानु हो. तर अप्रतिम चेंडूचा बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू मात्र टप्पा पडल्याने मात्र जबरदस्त उसळी घेतली होती. फलंदाज मात्र व्यवस्थित मध्ये चेंडूला रीड करू शकले नाही आणि फलंदाज सुद्धा बीट झाला, कीपर सुद्धा बीट झाला आणि मागचे दोन खेळाडू मात्र निश्चितच बीट झाले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 22च्या स्वरूपात 4 धावा. धावसंख्या दाफलकावर 5. पहिले षटक नितीनचं मार्गस्थ असताना. ओ द विकेट. हा चेंडू पूर्णपणे शफल झालेत, ऑन साइडला एक्झिक्यूट करतायत. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो वेगाने, तोपर्यंत चेंडू कव्हर करतील. चेंडू अडवला जातोय लास्ट मोमेंटला आणि तोपर्यंत 3 धावांवर का बघायचं कंप्लीट. तिसरी धाव घेतली मात्र बाळा तंबूत जावं लागणार. रनआउट धावचीच्या स्वरूपात. बाळा बॅक टू द पवेलियन. सकाळपाडा म्हणजे काय निश्चितच सांगीन या मैदानाच्या पंचक्रोशीला जेवढी मात्र गावं आहेत, पिसवली असो, आजदे असो, चोळेगाव, खंबालपाडा, नवापाडा, जुनी डोंबिवली, मोठा गाव या विभागातले सर्व खेळाडू मात्र एकत्र येऊन सकाळ सत्रामध्ये सराव करतात. बरोबर 365 दिवस सातत्याने मात्र पूर्ण वर्षभर सकाळ सत्रामध्ये जे मात्र सराव करतात तो संघ म्हणजे सकाळपाडा संघ आहे, याची सुद्धा नोंद घ्या. आणि या सकाळपाडा संघाचे मात्र संघनायक सुद्धा म्हणून काम पाहिलंय शिवाजी शिलार साहेबांनी आणि म्हणूनच त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आदरांजली चषक 2017. 2 गडी बाद मोठा गाव संघाचे. धावसंख्या दाफलकावर तुम्ही आता एकूण झाल्या त्या 7 धावा. तिसरी धाव घेताना मात्र तंबूत परतावं लागलं. तिसरी धावेवर मात्र धावचित होत आहेत ते मात्र फलंदाज बाळा आणि निलेशला मिळतात त्या 2 धावा. संघ धावसंख्या दाफलकावर 7 आणि 2 गडी बाद. बाळा आणि किरण बॅक टू द पवेलियन आणि स्टार्टिंग गेला फलंदाज नवीन महेश वेहेले. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू वेगाने, चेंडू स्क्रीनच्या समोर फरार आणि या चौकार. वन टू गो. 11 धावा धावफलकावर. 5 चेंडू झालेले आहेत. 1 टू गो. तिसऱ्या पंच. टार्गेट इज 40. धावसंख्या 11 झालेली आहे. चला पुढील चेंडू घेऊन नाही तर गोलंदाज नितीन. ओ द विकेट. हा कट केला चेंडूला. ओ व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. चेंडू एक्झिक्यूट करतात डीप कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बाया ठाकुर्ली गावा मधी हो बाया मोठे गावचे गावानु हो. मोठे गावाची मोठी आई हो दाखवली बैलारी रागानी हो.
पहिल्या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या गेल्यात. पाहूया अजूनही 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूत 25 धावांची अजूनही गरज आहे. महेश वेलेच्या बॅटमॅन 2 अप्रतिम फटके पाहायला मिळाले. चेंडू मात्र ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेऊन मात्र 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. कीपरच्या डोक्यानं फ्लाय झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र जंटल टच पाहायला मिळाला, डेलिकेट टच. चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर बाउन्स होता, त्याचं मात्र बॅटचा फेस फक्त ओपन केला आणि चेंडूला दिशा दिली डीप थर्ड मॅन आणि जवळजवळ निश्चितच बॅकवर्ड पॉईंट झोनमधला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र निघून गेला 4 धावेसाठी. 2 चौकार शेवटच्या चेंडूवर येतात शेवट षटकामध्ये. धावसंख्या दाखल 15, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. निलेश मात्र येतो पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला या षटकामध्ये. वैयक्तिक 2 धावांची खेळी आतापर्यंत या सामन्यामध्ये त्याने केली आहे. 2 धावा त्याने कुठल्या आहेत आणि तिसरी धाव घेताना मात्र बाळा तमूत परतले होते. त्याची जागा घेतो मात्र तो 4थ्या क्रमांकावर महेश वेले. GTCचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेट महेश वेले आणि जल्पेश भोईर या आपल्या ग्रामीण विभागातल्या 2 युवकांनी ही मात्र जबाबदारी उचलली आहे. आणि सर्वप्रथम याची मात्र श्रेय जाते tenniscricket.in संतोष नाणेकर याला. त्यानंतर 70-70 स्पोर्ट्स पण आपल्या ग्रामीण विभागात पहिल्यांदाच GTC. चेंडू डबल माइंडेड झाले. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण पाहिजे ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू मात्र लास्ट मिनिटला बॅटचा फेस ओपन केला, फक्त स्टिअर केले चेंडूला आणि चेंडू शॉर्ट स्क्वॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल रोटेट आणि धावसंख्या सरकते फळ दाखल करते म्हणजेच 16 या धावसंख्येवर गोलंदाजीला आलेत ते आकाश सोळेगाव यांकडे गोलंदाजी करतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेत साई चौधरी, तर स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते जितू शेलार. धावसंख्या 10 फलकावर 16 रन, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. चला सामना सुरू करायचा आहे. विकेट आकाश समोर खेळतात, लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लांबून रिची चेंडूच्या खाली पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हातात झेल होता पण चेंडू तरी पण सुद्धा हरवतात. अटेम्प्ट करतात चेंडूला. गुड फिल्डिंग. 2 धाव मिळतात त्या महेशला, 2 धाव मिळतात निश्चितच मोठा गाव संघाला आणि मोठा गाव संघाची धावसंख्या जाऊन सरकते, जाऊन स्थिरावते ती धाव फलकावर 18 या धावसंख्येवर. आदरांजली चषक 2017 सगळे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर तुम्ही पाहतात या स्पर्धेवर निश्चितच या सामन्यावर नजर ठेवून आहेत. विकेट. चेंडू ऑन ड्राईव्ह, एक्झॅक्टली चेंडू एक्झिक्यूट करायचा कव्हरमध्ये, मात्र चेंडू बॅटच्या आतली कड घेऊन मागे जातोय. चूक होते ऋषीकडनं, तोपर्यंत फलंदाज वेगाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. कारण दोघंही जण फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत, सडपातळ बांधा दोघांचाही आणि रनिंग बिटवीन द विकेट निश्चितच खूपच वेगाने हे दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना या 2 धाव मिळतात. धावसंख्या दाखल 20-20, स्टील 10-2 विन. फुल टॉस आहे, गोलंदाजीच्या डोक्यावर एक्झिक्यूट केलं, मागे जातोय चेंडू, 2 खेळाडूच्या मधून चेंडू फरार. अप्रतिम चौकार. अप्रतिम फटकेबाजी महेश वेहले, आपलं गुणवत्ता आपलं कौशल्य साथ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. आकाश पुढील चेंडू घेऊन महेशसाठी. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रोक, कोणच खेळू जवळपास नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये षटकार. प्रेक्षक ज्या स्पर्धेतलं मात्र प्रेक्षकांसाठी जे पारितोषिक ठेवलंय म्हणजेच हिरो ड्युएट गाडी, त्या गाडीच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना एक नम्र विनंती वजा सूचना करत आहोत की तिथून ताबडतोब बाजूला व्हायचंय, ते टेबल ताबडतोब खाली करायचंय. चेंडू बॅटची आठीकडे घेऊन होतो मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 धाव मिळते या चेंडूवर आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतात फलंदाज. बघा अजूनही विनंती करतोय प्लीज, थँक्यू. तर 2 धावांची धावसंख्या सरकते पुढे. धावफलक करते निश्चितच 32 या धावसंख्येवर फक्त 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. खूपच समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मात्र मोठा गाव संघ करतोय, कारण 40 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय आणि 40 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मात्र मोठा गाव संघ मैदानात उतरला आणि 2 षटकामध्ये तब्बल 16च्या सरासरीने 32 धावा आहेत मात्र कुठल्याच मैदानावर. ग्लोबल टेनिस क्रिकेट मात्र तुम्ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतात या स्पर्धेचं तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कम्प्युटर, तुमच्या मोबाईलवर.
जर तुम्हाला या स्पर्धेबद्दल किंवा गोलंदाजाबद्दल नसेल टेक्स्ट करायचं असेल निश्चित तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्पर्धा पाहत असाल तिथे तुम्ही टेक्स्ट करू शकता. ती संधी तुम्हाला उपलब्ध होईल तिथे. पर्टिक्युलर त्या चेंडूबद्दल, त्या फटक्याबद्दल, त्या सामन्याबद्दल, त्या खेळाडूबद्दल किंबहुना त्या स्पर्धेबद्दल सुद्धा तुम्ही त्या स्पर्धेचं आपलं मत त्या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवू शकता. ही सुद्धा निश्चित तुम्हाला मुभा मिळणार आहे. फक्त लॅपटॉप आणि कम्प्युटर तुम्हाला ही मुभा मात्र तुमच्या स्मार्टफोनवर अवेलेबल नसणार आहे. राकेश मात्रे प्रतिष्ठानचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था आमच्या तमाम खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी मात्र केली गेली आहे. होम साईट डीजे साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर यशवंत शेलार, सुजित शेलार, त्यांचे सुपुत्र विजय ठाकूर आणि आज मात्र अजून एक ऑपरेटर जॉईंट होत आहेत, विशू फ्रॉम आजदे. कारण आजदे संघ इथे आता मात्र खेळतो आणि विशूच्या माध्यमातून निश्चित तुम्ही अप्रतिम गाणी सुद्धा ऐकू शकाल. कारण काल सुद्धा आम्ही आवर्जून उल्लेख केला होता. गाडी थोडीशी मागे घ्यायची आहे गाडी, कारण आवर्जून उल्लेख केला होता. चंद्रकांत फुटाणे असो, त्यानंतर आयरेचे अजय पाटील असो, सोनारपाड्याचे विजय ठाकूर आणि त्यानंतर आजीचा विशू यांचा आवर्जून उल्लेख करेन. कारण जेव्हा जेव्हा आमची रिक्वायरमेंट असते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आलेलं आहे. पाहूया 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, पण आमची आवडती गाणी सातत्याने संध्या सत्रामध्ये विजय ठाकूर प्रदर्शित करत असतात. 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. गोलंदाजीला सज्ज होत आहेत ते सुखदेव मात्रे. पहिला चेंडू राऊंड विकेट निलेशसाठी. वॉट अ कॉम्बिनेशन, वॉट अ मॅच. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, एका गुरुकडनं आपल्या चेल्याचा विकेट. फलंदाज मात्र बाद. आपला आदर्श मानला सुखदेव मात्रेंना, त्यांच्या समोर मात्र फलंदाजी करण्याचा मात्र संधी आली. पण पहिल्याचा चेंडूवर गुरु तो गुरु ही होता है आखिर और चेला तो चेला. आणि पहिल्याचा चेंडूवर आपली कुवत, आपली क्षमता ॲट द एज ऑफ 57, आपली उपयुक्तता, आपला अनुभव सिद्ध करत असताना मात्र सुखदेव मात्रे ठाण्यामध्ये असो, डोंबिवलीमध्ये असो, कित्येक खेळाडूंना आपल्या मार्गदर्शनाखाली घडवलेलं असं व्यक्तिमत्व. पण अजूनही तुम्हाला त्यांचं फिटनेस पाहायला मिळतंय, परफॉर्मन्स पाहायला मिळतंय. या वयात सुद्धा ज्यांनी मात्र 2 सुपुत्र या टेनिस क्रिकेट विश्वाला दिले, रिची आणि प्रमोद, आणि ते देऊन सुद्धा निश्चितच मी म्हणेन का तर नातूला सुद्धा मैदानात आणणार आहेत लवकरच. रिशीला चेंडू ऑन ड्राईव्ह जमलेगत खेळता. चेंडू डीप मध्ये क्षेत्र वेगाने एकदा पूर्ण केली, दुसऱ्या घेणार का बघायचं आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र उशीर आहेत आणि तोपर्यंत वेगाने 2 धावा महेश पूर्ण करतायत. आणि आम्ही सुद्धा एक विनंती केली होती काकांना की जोपर्यंत तुमचा नातू येत नाही या क्रीडांगणामध्ये, वर्तुळामध्ये, तुम्ही तरी क्रिकेट सोडू नका. 2 धावा मिळतात फलंदाजाला, जल्पेशला. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. गती परिवर्तन होता तरी पण चेंडू अटेम्प्ट केलाय. मागे जातो चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. फक्त एकच धाव जल्पेशला मिळते. पहिल्याचं चेंडू निलेशला बाद केलं. असं वाटलं की निश्चित संघ थोडासा अडचण येईल, पण तरी सुद्धा मात्र मोठा संघ अजून 2 धावा अंकित करतोय. धावफलकावर धावसंख्या सरकवते पुढे, ती म्हणजेच 35 या धावसंख्या. अजूनही 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, फक्त स्वीप केल्या चेंडूला. मागे जातोय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. फक्त एकच धावेची गरज. पुढील चेंडू रिव्हर्स विटका फटका समोर घेत आहेत आणि महेश मात्र सहज जेल स्वीप देतोय, म्हणजे काकांच्या हातामध्ये, सुखदेव मात्रेंच्या हातामध्ये, आणि दुसरा गडी तंबूत पाठवत आहेत. क्रिकेट अजूनही किती माझ्यासाठी नौका आहे. क्रिकेटमध्ये मी अजून काय करू शकतो, क्रिकेटच्या माध्यमातून मी अजून किती खेळाडू घडवू शकतो. एक जबरदस्त उदाहरण सुखदेव मात्रे. निश्चित
निश्चित म्हणेन की प्रेक्षकांमध्ये हीच चर्चा असेल की धावसंख्या जर अजून थोडी जास्त असती तर अजून मजा आली असती, अजून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली असती निश्चितच सुखदेव म्हात्रे यांची. पुढील चेंडू पुन्हा ते सज्ज. आता फक्त एकच धावाची गरज. स्वीप केल्या चेंडूला मागे जातो चेंडू आणि दत्ताच्या बॅटमॅनना ही विजयी धाव अंकित करतायत आणि सामना जिंकतायत आणि टॉप 3 मध्ये पहिल्या दिवसाच्या प्रवेश करतायत ते मोठा गाव संघ एकदम दिमाखामध्ये. चला पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. मी विनंती करतो व्यासपीठावर बबन चौधरी यांना की आपल्या शुभ असते आपण माझी नगरसेवक सुरेश जोशी यांना पण सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर आमचे मान्यवर सुरेश जोशी साहेब यांना सन्मानित करतील बबन चौधरी. थांब थांब तर सन्मानित केले जाते ते सुरेश जोशी साहेबांना माझी नगरसेवक सुरेश चौधरी यांचा सन्मान करतील बबन चौधरी.